शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकऱ्यांना दिलेलं जे आम्ही कधी काढत नाही, परंतु आज शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता है। मैं इसलिए आपको कहा है कि महाराष्ट्र में प्याज का मामला बहुत थोड़ा गंभीर है। प्याज का है, दूध का है, दूध पाउडर का है, सोयाबीन का है और कपास का है। और इसलिए सोयाबीन और कपास और प्याज इसमें केंद्र सरकार की मदद की जरूरत हमें है। दूध पाउडर में हमें केंद्र सरकार की मदद की जरूरत है। वो इंपोर्ट एक्सपोर्ट जो भी है हमें केंद्र सरकार की मदद आवश्यक है। और इसलिए आपसे मेरी गुजारिश है कि ये जो सब मसले हमारे किसानों से लेकर रिलेटेड है इसे हम सुलझाने की आवश्यकता है। और इसलिए मैं इतना ही कहूँगा, एक बैठक आप बुलाइए और उस बैठक में हमें बुलाइए। अमित भाई होंगे, अमित भाई को भी हम लोग बोलते हैं। आदरणीय प्रधानमंत्री जी से भी हम गुजारिश करेंगे कि हमारे आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे। आणि आज या ठिकाणी आपण धनंजय 5,000 रुपये 5,000 रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि 2 हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय। 7/12 ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय। आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना 7.5 HP हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय। आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय, पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार, बरोबर ना? पुढचं येणारं बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार। आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून 1 रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही हे सरकारने ठरवलेलं आहे। आणि त्याचबरोबर सोलर आज दिवसा मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं दिवसा आपल्याला वीज पाहिजे, ही देण्यासाठी सोलर आपण जे सौर ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे, इकडे आपण चाललेलो आहे। आणि म्हणूनच आज जी शेती बिगर शेतीची जमीन आहे जी बंजर आहे त्याला देखील एकरी 50,000 रुपये भाडं वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय। शेवटी मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळ, अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत। आणि म्हणूनच आपल्याला कुठेही वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही। कांद्याचं जे आहे, कांद्याची महाबँक आपण सुरू केली आहे। आज नाशिक, संभाजीनगर, सोलापुर ये शहर में कांदा महाबैंक हमारी सरकार ने शुरू की हुई है। वो कांदा खराब हो जाता है,